नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण अल्जेब्रा बघत आहोत आणि अल्जेब्राचा आज आपला भाग 5वा आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा अल्जेब्राचा जो लेक्चर आहे. भाग 1 पासून तर भाग 4 पर्यंत आपण एकदम जबरदस्त एकदम बेसिकपासून अल्जेब्रा चालू केलेला आहे. तर सर्वांनी ते भाग पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा पाहायचा आहे. नंतरच भाग 5वाकडे यायचा आहे. कारण तुम्ही जर डायरेक्ट चौथा पाठ पाहिला, दुसरा पाठ पाहिला, 5वा पाठ पाहिला तर तुम्हालाही काही समजणार नाही आहे. सुरुवातपासून जर बघितलं तरच तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. पहिला प्रश्न बोर्डवरती आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं भाग 4चा जे शेवटचा प्रश्न होता तर अशाच टाईपमध्ये होता. तर तुम्हाला आपण असा प्रश्न कोणत्या पद्धतीनुसार सॉल्व करायचा ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर मी तुम्हाला x बरोबर 5 अधिक 2 वर्गमुळात 6 आहे. तर x चा घात 6 अधिक x चा घात 4 अधिक x चा घात 2 अधिक 1 बरोबर उत्तर किती? हा प्रश्न आपल्याला सॉल्व करताना मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की याला x चा घात 3 ने भागायचं. मग x चा घात 3 ने का भागायचं? लक्षात घ्या, यामध्ये सगळ्यात जास्त घात जो आहे हा 6 मोठा घात आहे आणि घात लहान कोणता आहे? 2. मग 2 मध्ये 1 मिळून जो घात येईल 2 मध्ये याच्यामध्ये सर्वात लहान घात किती आहे? 2. त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. याच्यामध्ये सर्वात लहान घात समजा 4 असतात तर त्याच्यामध्ये 1 मिळवून त्याने भागलं असतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्वात लहान घात 2 आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवून त्याने भागून घ्यायचं. त्या अगोदर आपण हे क्लिअर करून घेऊ. x चा घात 6 याला x चा घात 3 ने भागलं, कारण इथं x चा वर्ग आहे, याच्यामध्ये 1 मिळवला तर x चा घात 3 ने आपल्याला भागावा लागेल. अधिक x चा घात 4 छेदामध्ये x चा घात 3 अधिक x चा वर्ग छेदामध्ये x चा घात 3 अधिक 1 छेद x चा घात 3. आता बघा हा 6 घात आहे की नाही, हा 6 घात जसा तसा राहील. याच्यामधले 3 घात कटतील म्हणजे या 6च्या ठिकाणी काय येईल? 3. हा 4 आणि तिथं 3 आहे, हा 3 कटेल. या 4च्या ठिकाणी काय येईल? 1 आहे ना. इथं हा वर्ग कटेल, इथं काय येईल? फक्त x आणि 1 छेद x चा घन जसा तसा राहील. म्हणजे याला आपण काय लिहू शकतो? वरती राहिला x चा घन अधिक इथं काय राहिलं बघा? x राहिला फक्त. इथं काय राहिलं? 1/x आणि इथं काय आला? 1/x चा घन. ठीक आहे. आता याला आपण जवळ जर केलं ज्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहिजे त्या फॉर्मनुसार, म्हणजे बघा याला मी असं लिहिलं x प्लस 1/x प्लस x क्यूब प्लस 1/x क्यूब. ठीक आहे. आता याचं उत्तर मला काढता येते. पण x बरोबर 5 अधिक 2 वर्गमुळात 6 आहे. तर x प्लस 1/x किती राहील? यासाठी मी तुम्हाला मादीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की हे जे दिलेले आहेत आपल्याला 2 व्हेरिएबल, म्हणजेच इथं 5 आणि 2 आहे, याला a म्हटलं आणि याला b म्हटलं. याचा वर्ग केला आणि याचा वर्ग केला आणि याच्यामधला फरक जर 1 येत असेल तर त्याचे उत्तर आपण डायरेक्ट तोंडी काढू शकतो. कसं? बघा 5 आहे, 5चा जर वर्ग केला तर 25 वजा 2चा वर्ग केला 4 गुणेला वर्गमुळात 6चा वर्ग केला 6 बरोबर आहे. मग 25 वजा 4 × 24 याच्यामधला फरक कितीचा आला? 1चा आला. म्हणजे याच्यामधला फरक जर 1चा येत असेल तर तर आपल्याला x प्लस 1/x आणि x मायनस 1/x याच्या किमती आपण तोंडी काढू शकतो. मग कशा काढायच्या? जो पहिला आहे a जो आहे त्याला 2 ने गुण्याचं, म्हणजेच 2 गुणेला 5 त्याला काय म्हटलं आपण? 10. म्हणजेच x प्लस 1/x किती आलं? 10. आणि x मायनस 1/x जो आहे हा जो b आहे याला 2 ने गुण्याचं, म्हणजेच 2 गुणेला 2 वर्गमुळात 6 म्हणजेच 2 गुणेला 2 4 वर्गमुळात 6. ही कशाची किंमत आली? x मायनस 1/x आणि याची x प्लस 1/xची किंमत किती आली? 10. आता मला x प्लस 1/xची किंमत भेटली म्हणजे याच्या ठिकाणी मी 10 टाकू शकतो. 10 अधिक x चा घन अधिक 1 छेद x चा घन. मला माहीत आहे इथपर्यंत दिसत आहे का ते बघा. ठीक आहे. मला माहीत आहे, आपण ऑलरेडी शिकलो x प्लस 1/x जर कोणतीही संख्या असेल, फॉर एक्झाम्पल n असेल तर x क्यूब प्लस 1/x क्यूब बरोबर काय असते? n चा घन मायनस 3n. n चा घन म्हणजेच n ची किंमत इथं किती दिलेली आहे रे? n ची किंमत किती आहे? 10. 10चा घन वजा 3 गुणेला n ची किंमत 10. पुढे सॉल्व केलं तर 10 अधिक 10चा घन किती असतो? 1000 वजा 10 गुणेला 3 30. 10,000मधून 1000मधून 30 गेले, 970 आले. 970 अधिक 10 म्हणजे उत्तर किती येईल आपलं?
980 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे सॉल्व करता आलं पाहिजे. ठीक आहे, व्यवस्थित फटाफट सॉल्व करता आलं पाहिजे. जर तुम्ही कंटिन्यू लेक्चर बघत असाल तर तुम्हाला हे समजेल मी काय बोलत आहे किंवा काय शिकवत आहे. जर तुम्ही आज पहिलं लेक्चर बघत असाल थोडंफार तुम्हाला समजेल, पण डिटेलमध्ये मी हे काय सांगलं, हे जे कसं झालं हे अगोदर मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे मी म्हणत आहे की ऑलरेडी जे पहिले पार्ट झालेले आहेत ते तुम्हाला बघणं गरजेचे आहेत, तरच तुम्हाला हे पुढचे पार्ट क्लिअर होतील. दुसरा एक सर्वात महत्त्वाचा विषय की आपल्याला माहीत आहे की रेल्वेने एक ऑफिस नोट काढली होती की त्यामध्ये सरळ सरळ सांगितलं होतं की आपली रेल्वे ग्रुप डीची परीक्षा जी आहे हे 17 नोव्हेंबरपासून होणार आहे. पण कालच्या डेटमध्ये हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे. निर्णय म्हणजेच हायकोर्टाने जे आहे आपल्या रेल्वे ग्रुप डीच्या भरतीवरती स्टे आणलेला आहे. त्यांनी म्हटलं आहे की जोपर्यंत आपण जे कॅट देत नाही की फायनल डिसिजन की 10वीवाले पेपर देतील की त्याच्यानंतर दोघं पेपर देतील की ITI वाले पेपर देतील, जोपर्यंत त्याचा फायनल डिसिजन येत नाही तोपर्यंत रेल्वेच्या ग्रुप डीवरती हा स्टे असणार आहे. म्हणजे तोपर्यंत तुम्ही कुठलीही रेल्वे ग्रुप डीच्या भरतीची जी प्रक्रिया आहे ते करू शकणार नाही आहे. म्हणजे सध्या जोपर्यंत 30 ऑक्टोबरला जी तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्ये जर डिसिजन झालं नाही तर 17 नोव्हेंबरचा पेपर हा पुढे जाऊ शकतो. आणि 30 ऑक्टोबरला जरी डेट आपल्याला दिलेली आहे रेल्वेच्या म्हणजे कोर्टामध्ये त्याची सुनवाईची, तर त्या दिवशी जर फायनल रिझल्ट लागला तरीसुद्धा पेपर तुमचा 17 नोव्हेंबरला होणं मला तरी वाटत नाही आहे की तो पॉसिबल आहे. तो थोडासा 8-10 दिवस आणखी पुढे जाऊ शकतो किंवा नोव्हेंबरचा तो डिसेंबरमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, पण भरपूर विद्यार्थी मी बघत आहे. तो निर्णय बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं आहे निर्णय हा दोन्ही बाजूंनी म्हणजेच ITI वाल्यांना पण पेपर देता येईल आणि 10वीवाल्यांना पेपर देता येईल अशाच पद्धतीनुसार त्याचा निर्णय हा लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी कंटिन्युअस व्यवस्थित जर अभ्यास केला तर आज जरी पाहिलं तरी आज तुमच्याकडे आजची 19 तारीख आहे. 19 तारखेपासून या महिन्याचे 11 दिवस, पुढच्या महिन्याचे 31 दिवस आणि त्याच्या पुढच्या महिन्याचे जर 15 दिवस आपण पकडले 19, 31 आणि 15 म्हणजे 9 आणि 1 10 आणि 5 15 हा आला 1 3 आणि 1 4 आणि 5 आणि 1 6. काहीतरी चुकलं का माझं? आजची किती 19 तारीख आहे म्हणजे 12 दिवस आहेत ना. 5 आणि 1 6 आणि 1 7. ठीक आहे, 3 आणि 1 4 5 6 3 आणि 1 4 आणि 1 5 57 दिवस तुमच्याकडे बाकी आहेत. ठीक आहे, 57 दिवसामधले जर तुम्ही 50 दिवस कंटिन्यू व्यवस्थित जरी अभ्यास केला, मी 15 तारीखच पकडून राहिलो, तरीसुद्धा तुम्ही पेपर काढू शकता. व्यवस्थित चांगल्या तऱ्हेनं क्लिअर केलं असेल तर. तुम्ही फक्त वरवरचा अभ्यास करत असाल तर रेल्वे ग्रुप डीची परीक्षा निघणं खूप कठीण आहे, लक्षात घ्या. कारण रेल्वे ग्रुप डीचा सिलेबस एकच परीक्षा जरी असली आणि ग्रुप डी म्हटलं की कोणाला वाटते की ग्रुप डीचा पेपर खूप इझी असतो. ग्रुप डीचा पेपर जो आहे MPSC UPSCपेक्षा बी टफ काढतात म्हणजे त्याचं मॅथ्स असेल, रिजनिंग असेल किंवा GKचे किंवा करंट अफेअरचे प्रश्न एवढे खतरनाक असतात की कधी आपल्याला असं वाटत पण नाही की हे प्रश्न आपण वाचलेले आहेत. त्यामुळे व्यवस्थित जर तुम्ही कंटिन्युअसमध्ये जर केलं तर तुमचं जे टार्गेट आहे ते अचीव होऊ शकते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा दुसरा प्रश्न काय म्हणतो, जर m + 1/m + 99 बरोबर -101 आहे तर m + 99 याचा घात 1027 + 1/m + 99 याचा घात 1027. याचं उत्तर काय असेल? ऑप्शन आहेत 2 - 2 1027
नन ऑफ दीज 2 -2 1027 आणि डी आहे नन ऑफ दीज. ठीक आहे. प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. या अगोदर असे प्रश्न आपण घेतलेले आहेत. बघा इकडे m+99 आहे, फक्त इथं सिंगल m आहे आणि आपल्याला काय कळायला आहे m अधिक 99 या कंसाचा घात 127 आणि इथं पण m अधिक 99 कंसाचा घात 127. म्हणजे इथं तर 99 आहे पण इथं आहे का 99? नाही आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला 99 मिळवावं लागेल, दोन्ही बाजूला 99 मिळवावं लागेल. जर आता बघितलं यामध्ये आपण जर 99 मिळवला m अधिक 99 हे झालं प्लस 1/m प्लस 99 हे झाले बरोबर -1 मध्ये 99 मिळवले तर याचं उत्तर काय भेटेल? m अधिक 99 अधिक छेदामध्ये m अधिक 99 हा कंस दिला काय नाही दिला काय एवढं काही फरक नाही आहे. आता -101 मधून 99 गेले तर उत्तर किती आलं? -2. आता तुम्हाला काढायचं आहे तर m अधिक 99 याचा घात 1027 प्लस 1/m प्लस 99 याचा घात 1027. आधीच्या लेक्चरमध्ये आपण उदाहरण बघितलं. आता बघा या पूर्ण याची किंमत -1 घेतली बरोबर आहे आणि याची पूर्ण याची किंमत -1 घेतली बरोबर आहे. आता इथं काय असतं आपल्या इकडे माहीत आहे x प्लस 1/x बरोबर आपण काय लिहित होतो? -2 किंवा +2 आहे ना, +2 किंवा -2 लिहित होतो. म्हणजे x बरोबर किती आहे इथं? m अधिक 99 म्हणजे xच्या ठिकाणी काय आहे? m अधिक 99 म्हणजे याची पूर्ण किंमत जर -1 घेतली -1 अधिक 1 याची किंमत परत -1 हा -1 वरती गेला कारण छेदामध्ये आहे म्हणजे -1 उत्तर किती आलं? -2. म्हणजेच या पूर्ण याची किंमत किती आहे? -1 आहे. किती आहे किंमत? -1 आहे का आपण आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे बरोबर आहे. लक्षात येऊ राहिलं का? या पूर्ण याची किंमत m+99 ची किंमत किती आहे? -1. याची पण किती आहे? -1 -1 उत्तर किती आलं? -2. म्हणजे याच्या ठिकाणी मी काय टाकू शकतो? -1 म्हणजे इथं -1चा घात 1027 अधिक 1 -1चा घात 1027 इथपर्यंत दिसू राहिलं सर्वांना? ओके. -1चा घात 1027. आता ही संख्या ऋण आहे, ऋण संख्येचा घात जर विषम संख्या असेल तर त्याचं उत्तर ऋणच असते. प्लस परत याचा घात परत विषम संख्या आहे म्हणजे 1/-1 -1 वरती येणार कारण 1/-1 म्हणजे हे मायनस चिन्ह याला जाते बरोबर. आता बघा याला जर सॉल्व केलं तर -1 प्लस मायनस मायनस -1 उत्तर किती आलं? -2. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता इथं पण -1 -2 कसं झालं एकदम बेसिक आहे. या अगोदर आपण ते सर्व बघितलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत, थोडासा वेगळा आहे, बघूया काय दिमाग लावता येईल. तिसरा प्रश्न आहे, जर m अधिक 1/m अधिक 98 बरोबर 100 आहे तर mचा वर्ग प्लस m प्लस 1 बरोबर किती? हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ऑप्शन आहे 9703 बी ऑप्शन आहे 9702 सी ऑप्शन आहे 9801 आणि डी ऑप्शन आहे 9809. ठीक आहे. m अधिक 1/m अधिक 98 बरोबर 100 आहे -100 आहे तर m वर्ग प्लस m प्लस 1 इक्वल टू किती येईल? 0 नाही, इक्वल टू किती येईल?
याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न आपण इझिली सॉल्व करू शकतो का? करता येतो. बघा इथं m+98 करावं लागेल, बरोबर आहे, कारण इथं 98 आहे म्हणजे इथं पण 98 करावं लागेल, कारण आपल्याला x+1/x फॉर्ममध्ये, म्हणजे या पूर्ण याला x म्हटलं तर यालासुद्धा इथं m आहे तर याच्यासोबतला 98 आला पाहिजे. म्हणजेच पहिले m+98 असं केलं आपण, +1/m+98. आता 98 यामध्ये मिळवला म्हणजेच 100मध्ये सुद्धा 98 मिळावं लागतील, -100मध्ये सुद्धा 98 मिळावं लागतील. मग m+98 अधिक 1/m+98 बरोबर -100मधून 98 गेले, उत्तर किती आलं? -2. आता आधीच्या उदाहरणासारखंच बघा, या पूर्ण याची किंमत आपण -1 पकडली आणि या पूर्ण याची किंमत सेमच आहे, म्हणजे हे -1 आहे म्हणून जे किती आहे? -1 आहे, म्हणजे -1 उत्तर किती आलं? -2. बरोबर आहे, आपण डायरेक्ट सांगू शकतो. मग मला याचं उत्तर काढायचं आहे. आता इथं याचा घन आणि याचा घन आहे का? नाही, आपल्याला हे पाहिजे. मग याच्यानुसार मी mची किंमत काढून घेतो. मला माहीत आहे m+98 बरोबर मी काय म्हणतो? -1, कारण याच्या ठिकाणी मी काय म्हणतो? याच्या ठिकाणी मी -1 टाकतो, बरोबर आहे. मग mची किंमत काढायची असेल तर 98 तिकडे जाईल, म्हणजे m बरोबर 98 तिकडे गेला तर -98 झाला, म्हणजे m बरोबर -99 किंमत भेटली आपल्याला. mची किंमत किती भेटली? -99. आता याच्यामध्ये -99ची किंमत टाका. mचा वर्ग आहे म्हणजेच -99चा वर्ग अधिक mची किंमत किती आहे? -99 + 1. 99चा वर्ग किती? सरळ सरळ काय करा, 99मधून 1 मायनस केला, 98. 9मध्ये किती मिळवलं की 9 होतात 0, 8मध्ये किती मिळवलं की 9 होतात 1, म्हणजे 99चा वर्ग किती? 9801 + -99 म्हणजेच 99 अधिक 1. ठीक आहे, म्हणजेच 9801 -99 अधिक 1 म्हणजेच किती रे? -98. आता हे वजाबाकी जर केली तर सरळ सरळ 11तून 8 गेले, किती राहिले? 3 राहिले. इथे किती राहिले? 9 राहिले. 9तून 9 गेले, राहिले 0. ठीक आहे, इथे किती राहिले? 7. इथे किती राहिले? 9, म्हणजे 9703 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे तुमचं राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे तुमचं राईट आन्सर असणार आहे. आता 99चा वर्ग मी तोंडी कसा काढला? साधी गोष्ट आहे, मी तुम्हाला शिकवलं होतं. 99 गुणेला 99 जर तुम्हाला करायचं असेल तर काय करणार? 99मधून 1 मायनस करा, 98 झाले. 9मध्ये किती मिळवला की 9 येतात? 0 मिळवला की. 8मध्ये किती मिळवला की 9 येतात? 1 मिळवला की. समजा 9 गुणेला तुम्हाला 8 करायचं आहे. 1 वेळेस 9 आहे, 1 अंक आहे. मग 8मधून 1 मायनस करा, राहिले किती? 7. 7मध्ये किती मिळवले की 9 होतात? 2, म्हणजे 9 8 किती होतात? 72. सेम तुम्हाला 99 गुणेला 85 करायचं आहे, तर 85मधून 1 मायनस करून लिहा 84. 8मध्ये किती मिळवले की 9 होतात? 1 मिळवला की. 4मध्ये किती मिळवले की 9 होतात? 5 मिळवले की, म्हणजे 84 15 त्याचं उत्तर येईल. तसं मी 99चा वर्ग काढला 9801 आहे की नाही, आणि प्लस mची किंमत किती आली आपली? -99, जशी तशी लिहिली, +1. -99मधून 1 मायनस गेला तर -98 आलं. 9801 -98 उत्तर काढलं 9703. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार हा प्रश्न आपल्याला सॉल्व करता आला असता. प्रश्न थोडा वेगळा आहे, पण मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्न तुमचे असणार आहेत. 4था नंबरचा प्रश्न बघूया. जर x + 1/x बरोबर 1 आहे, जर x अधिक 1/x बरोबर 1 आहे, तर x⁹ अधिक 1/x⁹ याचं उत्तर किती येईल? ऑप्शन आहे -2, 2, 0, नन ऑफ दीज. -2, 2, 0,
डी आहे नन ऑफ दीज. ठीक आहे. आता बघा, आतापर्यंत आपण बघितलं की एक्स अधिक 1/x बरोबर 1 सोडून आणि 2 सोडून कोणत्याही संख्या होत्या ये नसेल तर त्यासाठी आपण x + 1x² + 1/x² याची किंमत कशी निघेल, x³ + 1/x³ x⁴ अधिक 1/x4 याची किंमत कशी निघेल. किंवा x - 1/x जर असेल त्याची किंमत 1 किंवा 2 सोडून दुसरी कोणतीही असेल, म्हणजेच n असेल 1 2 3 4 5 काही असेल तर त्यासाठी आपण काय लिहितो x² + 1/x. त्यासाठी आपलं उत्तर असते n² + 2. इथं असते n² - 2. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. घन जर असेल तर इथं काय असतं x³ - 1/x³. म्हणजे घात जर विषम संख्या असेल तर मायनसच्या ठिकाणी मायनस राहील आणि समसंख्या असेल घात तर काय येईल प्लस येईल. इथं काय येईल x⁴ + 1/x⁴. अशा पद्धतीनुसार आपण हे प्रश्न बघितले. आता इथं यांच्या ठिकाणी आपण काय पाहिला 3 4 5 6 असं किती मोठ्या संख्या पाहिली. 2 होता तर एक्सची किंमत आपण 1 पकडली किंवा याचं उत्तर जर -2 होतं तर एक्सची किंमत -1 पकडली. कारण x + 1/x आहे म्हणजे -1 = -2 येत होतं. पण इथं x + 1/x बरोबर 1 आहे. तर अशा पद्धतीमध्ये याची उत्तर काढताना कशा पद्धतीनुसार करायचं तर यासाठी एक साधी गोष्ट लक्षात घ्या, डोक्यामध्ये फिक्स करून टाका. अल्जेब्रा हा टॉपिक खूप इझी आहे पण यामध्ये फॉर्म्युले आणि ट्रिक्स जे आहेत किंवा जे फॉर्म्युले आहेत ते खूप जास्त आहेत आणि फॉर्म्युले लक्षात ठेवणं फार गरजेचे आहेत. आणि लक्षात कसे ठेवायचे, जसे जसे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करसाल तसं तसं तुमची प्रॅक्टिस होत जाते आणि ते फॉर्म्युलेसुद्धा रिवाईज होत राहतात. ठीक आहे. म्हणजे प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. पुढचा म्हणजे यामध्ये लक्षात घ्या, जर तुमचं x + 1/x बरोबर जर 1 आहे तर तुमचा x⁻ बरोबर असते -1 आणि x + 1/x बरोबर जर -1 आहे तर x⁻ बरोबर उत्तर असते तुमचं +1. एवढं हे डोक्यामध्ये फिक्स करून टाका. ठीक आहे. x अधिक 1/x बरोबर 1 आहे तर x⁻ बरोबर उत्तर किती येईल -1 आणि x + 1/x बरोबर उत्तर आहे -1 तर x⁻ बरोबर काय येईल उत्तर +1. बस हे डोक्यामध्ये डायरेक्ट फिक्स करून टाका. तुमच्या या डोक्यामधून हे कुठेही गेलं नाही पाहिजे. ठीक आहे. तर हा प्रश्न मी इझिली आता सॉल्व करू शकू. x + 1/x बरोबर 1 आहे तर मला माहीत आहे की x⁻ बरोबर उत्तर किती येईल -1 येईल. पण इथं तर x⁻9 आहे पण 9 आहे म्हणजे 3ने त्याला भाग जातो. बरोबर आहे. म्हणजे x⁻9ला मी काय लिहू शकतो x⁻3 आणि त्याचा घात 3 अधिक 1/x⁻3 आणि त्याचा घात 3. बघा x⁻ म्हणजे उत्तर किती आहे -1 -1/3 अधिक 1 परत x⁻ म्हणजे उत्तर किती आहे -1 -1/3. ठीक आहे. दिसत आहे सर्वांना. चालेल. -1/3 आहे म्हणजे ऋण संख्येचा घात ही विषम संख्या आहे म्हणजे उत्तर ऋण संख्याच येईल. अधिक इथं -1/3 आहे म्हणजे 1/-1 म्हणजे -1 उत्तर किती येईल तुमचं -2 म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे तुमचं उत्तर असणार आहे. इथं कन्फ्युजन नाही होत आहे ना. -1 अधिक 1/-1 आहे म्हणजे कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये काही नसते म्हणजे काय असतो 1 असतो. म्हणजे हा 1 लिहिण्याची गरज आहे का नाही. म्हणजे मायनस चिन्ह कोणाला जाते याला जाते म्हणजे हे काय होते 1 - 1. म्हणजे बघा आता हे -1 जसं तसं प्लस गुणेला मायनस काय झालं मायनस म्हणजे -1 उत्तर किती आलं -2. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर आपल्याला भेटलं a -2. ठीक आहे. हे डोक्यामध्ये एकदम फिक्स करून टाका. x + 1/x जर 1 असेल तर x⁻ बरोबर उत्तर येईल -1 आणि x + 1/x बरोबर -1 असेल तर x⁻ बरोबर उत्तर येईल +1. ठीक आहे. तर हे डोक्यामध्ये फिक्स करून टाका म्हणजे प्रश्न सोडवताना तुम्हाला अडचण येणार नाही. पुढचा प्रश्न बघूया. असाच आहे, थोडासा चेंजेस करून करायचा आहे. ठीक आहे. 5 नंबरचा प्रश्न खूप खतरनाक आहेत, सोपे पण आहेत पण जसं तुम्हाला आता बघा हे ट्रिक्स माहीत पडल्या म्हणून प्रश्न सोपा झाला नाही तर काही समजलं नसतं. कारण x⁻9 काढणं जे आपण फॉर्म्युले बघितले त्यानुसार खूप वेळ लागेल आणि ते खूप कठीण जाईल. ठीक आहे. आणि उत्तराची ॲक्युरसीसुद्धा निघणं ती तुमची अवघड होणार आहे. तर 4था प्रश्न आपण बघितला. त्यासाठी ह्या ज्या ट्रिक्स आहेत ह्या तुमच्या डायरेक्ट डोक्यामध्ये फिक्स पाहिजे. रात्री झोपेत जरी तुम्हाला विचारलं तरी ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. 5वा प्रश्न आहे, जर x² + 1 = x जर x² + 1 = x तर
एक्सचा घात 23 अधिक 1/x23 याचं उत्तर काय येईल? ऑप्शन आहेत -2, 2, 1 आणि 1. -2, 2, 0 आणि 1 असं ऑप्शन आहेत. -2, 2, 0 आणि 1. ठीक आहे. प्रश्न येते का तुम्हाला? प्रश्न सॉल्व करता येतो का? ठीक आहे. येतो का? सॉल्व करता येतो. जर x वर्ग अधिक 1 बरोबर x आहे तर xचा घात 23 अधिक 1/x घात 23 बरोबर उत्तर किती? सर तुम्ही मला सांगितलं की x + 1/x जर 1 असेल तर तुम्ही xचा घन बरोबर -1 घ्या आणि x + 1/x बरोबर -1 असेल तर xचा घन बरोबर उत्तर 1 येईल. हे तुम्ही मला आता सांगितलं. पण आता इथं तसं तर फॉर्म नाही आहे. मग त्या फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. आतापर्यंत आपण जे पण उदाहरण बघितले तर बरोबरच्या नंतर इथं नंबर येतो, कुठंही इथं x y येत नाही. म्हणजे हा x इथं आपल्याला पाहिजे नाही. मग इथं x वर्ग असेल तर काय करावं लागेल? समजा इथं x वर्ग असता तर याला x वर्गनं भागलं असतं. समजा इथं xचा घन असता तर याला x घननं भागलं असतं. मग इथं फक्त x आहे तर याला x ने भागावं लागेल. मग याला x ने भागलं म्हणून या पूर्ण याला x ने भागावं लागेल. तर पहिले ते तसं करून घेऊ, मग बघू आपल्याला कोणता फॉर्म भेटतो. तर बघा इथं हा x आपल्याला पाहिजे नाही, कारण इथं नंबर पाहिजे म्हणून त्याला x काढून टाकायसाठी x ने भागावं लागेल. म्हणून या x वर्गला x ने भागलं अधिक 1 याला सुद्धा x ने भागलं आणि या x ला x ने भागलं. आता हा वर्ग या x सोबत कटला, हा 1/1 जसा तसा x कटला. मग इथं काही नाही म्हणजेच काय 1 आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल इथं काय राहिलं x + 1/x बरोबर उत्तर किती आलं? 1. बरोबर आहे, 1 आला. आता xचा घात 23 अधिक 1/x घात 23 आपल्याला काढायचा आहे. तर आता लक्षात घ्या मी काय म्हटलं, xचा घन बरोबर -1 आणि xचा घन बरोबर 1. जर x + 1/x जर 1 आहे, x + 1/x बरोबर 1 आहे तर xचा घन बरोबर उत्तर किती असते? -1. पण इथं xचा घात किती आहे? 23 आहे. मग 23 या संख्येला 3च्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो का? म्हणजे 3ने त्याला भाग जातो का? नाही जात. मग 23 जवळची संख्या कोणती आहे? 24. म्हणजे या 23ला मी असं लिहिलं, xचा घात 24 लिहिला आणि त्याला x ने भागलं. म्हणजे x ने जर भागलं तर हा x आणि याच्यामधला 1x कटेल. म्हणजे xचा घात किती होईल? 23 अधिक 1 याला आपण xचा घात 24 केला आणि x ने भागलं म्हणजे हा x वरती जाईल. बरोबर आहे, हा एक जाईल वरती. आता आपण किमती टाकू. आता xचा घात 24 आहे म्हणजे xचा घात 3 आणि त्याचा घात किती? 8. हा छेदामध्ये 1 जसाच्या तसा प्लस हा 1 जसा तसा. बरोबर आहे. इथं काय येईल? xचा घात 3 आणि त्याचा घात 8. इथपर्यंत लक्षात आलं? दिसत आहे सर्वांना? काय अडचण आहे का? ओके चला. आता बघा इकडे मी पुढे लिहितो, xचा घात 3 म्हणजे उत्तर किती आहे? -1 आणि -1चा घात 8 आहे म्हणजे हा समसंख्या आहे. म्हणजे याचं उत्तर किती येईल? +1 अपॉनमध्ये हा x जसाच्या तसा. ठीक आहे. प्लस, बरोबर आहे, प्लस इथं काय होईल? xचा घात किती आहे? 3. याचा घात किती आहे? 8. बरोबर आहे. आता बघा हा x जसाच्या तसा राहील आणि याचं पण उत्तर काय येईल? +1 आहे ना. म्हणजे xच्या छेदामध्ये 1 आहे म्हणजे काय आहे का रे? नाही. मग हे काय झालं? 1/x + x. यालाच काय लिहू शकतो मी? x + 1/x. आता x + 1/x ची किंमत आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. किती आहे? 1 आहे. म्हणजेच या पूर्ण याचं उत्तर किती येईल? 1 येईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे आपलं उत्तर आहे 1. ऑप्शन क्रमांक डी हे जे आहे हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. लक्षात आलं का? लक्षात आलं का? इथं xचा घात 23 होता तर 23 आपल्याला चालत नाही. का नाही चालत? कारण मला xच्या घनाच्या रूपामध्ये पाहिजे. म्हणजे इथं जो घात आहे तो 3ने भाग जाणारा पाहिजे. मग 3ने भाग जाण्यासाठी मी याच्यामध्ये 1 मिळवला, 24 केला आणि याला x ने भागलं म्हणजे xचा घात 23च आहे. मी त्याला काही चेंजेस केले का? नाही. फक्त मला ते त्या रूपामध्ये पाहिजे, यासाठी मी त्याला 24 केलं आणि त्याला x ने भागलं. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तो काय आहे? xचा घात 23 आहे. आता xचा घात 24 होता, याला परत काय केलं मी? x ने भागलं तर हा वरती x आला. मग 3 8 24 होतात म्हणून 3 इकडे आणि 8 वरती, परत 3 इकडे आणि 8 वरती. याचं उत्तर काय येईल? -1चा घात 8 समसंख्या आहे म्हणजे +1 उत्तर येईल. अपॉनमध्ये हा x जसाच्या तसा, हा x जसाच्या तसा. याचं उत्तर पण काय येईल? +1 येईल. म्हणजे xचा घात 1
मग 1 लिहायची गरज नाही छेदामध्ये, सॉरी 1/1 1 लिहिण्याची गरज आहे का, नाही आहे. म्हणजेच 1/x + x बरोबर यालाच आपण उलटं करून लिहिलं तर x + 1/x म्हणजेच x + 1/x ची किंमत मला 1 माहीत आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे, D1. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट हे प्रश्न आहेत, तर प्रश्न व्यवस्थित सॉल्व करणं गरजेचे आहेत. ठीक आहे. चला पुढे जाऊया. सहा नंबरचा प्रश्न बघूया. जर x² - x + 1 x² - 1 + 1 बरोबर 0 आहे, तर x⁻203 अधिक x⁻200 अधिक x⁻197 अधिक x⁻194 अधिक x⁻6 अधिक x⁻3 अधिक 3 बरोबर उत्तर किती. प्रश्न खतरनाक आहे. ठीक आहे. ऑप्शन आहेत -2 2 0 3 -2 2 0 आणि 3. ठीक आहे. प्रश्न कसा ओळखायचा की कसा सोडवायचा. आता इथं तर आपल्याला x² - x + 1 बरोबर 0 दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनुसार काढायचं आहे. तर प्रत्येकाची घातांकाची काय बेरीज आहे. मग घातांकाची बेरीज असताना या घातामधला जो फरक आहे तो बघा, इथं 203 आहेत आणि इथं 200 आहेत, म्हणजे फरक कितीचा आहे, 3चा आहे. इथं 197 आणि 194 आहेत, म्हणजे याच्यामधला फरक काढला तर कितीचा आहे, तो 3चा आहे. इथं 6 आणि 3 आहे, म्हणजे याच्यामधला फरक काढला तर उत्तर काय ते 3 येते. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये एक्सचा घन आपल्याला काढायचा आहे. मग एक्सचा घन -1 येतो की एक्सचा घन +1 येतो. त्यासाठी मला x + 1/x ची किंमत पाहिजे. ठीक आहे. x + 1/x ची किंमत आपल्याला पाहिजे. हे लक्षात आलं का तुमच्या मी काय सांगितलं तर. ठीक आहे. कारण जेव्हा तुम्हाला घातांकामध्ये खूप मोठे घात दिलेले आहेत, आता याचं उत्तर काढणं कसं, तुम्ही म्हणसाल अरे बापरे हे तर लय डेंजर आहे, आता एवढं मोठं उत्तर कसं काढायचं, आणि इथं पण काही दिलेलं नाही आहे, इकडे 0 आहे, मग हे उत्तर कसं काढायचं. तर मी तुम्हाला काय कसं सांगितलं की बेरीज दिलेलं आहे, घात खूप मोठे मोठे आहेत. मग या दोघांमधला आणि या दोघांमधला फरक बघा 3चा आहे, याच्यामधला आणि याच्यामधला फरक बघा 3चा आहे, याच्यामधला आणि याच्यामधला फरक 3चा आहे. म्हणजे एक्सच्या घनाच्या रूपामध्ये हे आहेत. म्हणजे एक्सचा घन बरोबर उत्तर -1 असते किंवा 1 असते. त्यासाठी मला x अधिक 1/x काढणं गरजेचं आहे. मग यावरून मी काय करतो, x अधिक 1/x ची किंमत काढतो. तर सर्वात पहिले बघा मी याला xने भागतो. मग x² मी xने भागलं, मायनस xला xने भागलं, प्लस या 1ला मी xने भागलं, बरोबर हा 0. त्याला xने भागलं तरी पण काही फरक पडणार नाही, कारण 0/x उत्तर काय येईल, 0च येईल. ठीक आहे. आता हा वर्ग या x सोबत कटला, हा x कटला, म्हणजे बघा x इथं काही नाही, म्हणजेच काय -1 + 1/x उत्तर किती आहे, 0. 0/x मीन्स 0. हा -1 तिकडे गेला तर काय येईल, +1, म्हणजे x + 1/x बरोबर हा -1 तिकडे गेला तर उत्तर किती आलं, 1. आता x अधिक 1/1 1/x बरोबर 1 असते, तर xचा घन बरोबर उत्तर काय असते, -1. तर xचा घन बरोबर उत्तर काय असते, -1. आता लक्षात घ्या, इथे लक्षात घ्या, या -1चा घन किती आहे, 203 अधिक -1चा घन किती आहे, 200 अधिक -1चा घन किती आहे, 197 आहे ना.
आता बघा हे काय एक्सचा घन बरोबर -1, पण मी याला 3ने भाग जातो का, 3 × 18 आणि 23 येऊ राहिले, बरोबर आहे. मी हे उत्तर लिहू शकतो का, नाही, माझं तिथं चुकलं. याच्यामध्ये एक ट्रिक्स आहे, लक्षात घ्या, याची एक ट्रिक्स आहे. काय असते बघा, जेव्हा आताच मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुम्हाला घातांक दिलेले आहेत आणि घातांकाचा फरक जर 3 असतो तर ते एकमेकांसोबत कटतात. काय होतात, एकमेकांसोबत कटतात. म्हणजे x चा घात 203 अधिक x चा घात 200, याचं उत्तर काय येईल, 0 अधिक x चा घात 200, म्हणजे हे काय होईल, उत्तर कटून जाईल. म्हणजे याचं उत्तर मायनसमध्ये येईल, याचं उत्तर +1 येईल, म्हणजे -1 + 1 0 होऊन जाईल. अधिक x चा घात 197 अधिक x चा घात 194, हे पण एकमेकांसोबत कटतील, कारण दोघांमधला फरक काय आहे, 3चा आहे. x चा घात 6 अधिक x चा घात 3, ठीक आहे, याचं पण उत्तर काय येईल, हे कटतील. प्लस काय उरालं, 3, बरोबर किती, +3, म्हणजे याचं उत्तर काय ते भेटते आपल्याला, +3 भेटते. याचं उत्तर काय भेटते आपल्याला, +3 भेटते. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे त्याचं उत्तर आहे. जेव्हा घातांकामधला फरक हा 3चा असतो तेव्हा ते एकमेकांसोबत कटतात. हा याच्यासोबत कटला, हा याच्यासोबत कटला, हा याच्यासोबत कटला, मग राहिलं काय, 3, म्हणजे डायरेक्ट उत्तर आपण 3 लिहू शकलो असतो त्याचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न असाच आहे. बघा 7 नंबरचा प्रश्न थोडा असाच आहे, पण चेंजेस काय करावं लागतात ते बघूया. जर x + 1/x बरोबर 1 आहे, तर x चा घात 999 अधिक x चा घात 996 अधिक x चा घात 82 अधिक x चा घात 68 अधिक x चा घात 55, ठीक आहे, आणि x चा घात 35 अधिक x चा घात 3 अधिक 2, याचं उत्तर काय येईल. ठीक आहे, -2 2 3 1, -2 2 3 आणि 1. ठीक आहे, इथं आता आपल्याला डायरेक्ट किंमत दिलेली आहे. x + 1/x बरोबर 1 आहे, x + 1/x बरोबर 1 आहे, तर मला माहीत आहे की x चा घन बरोबर उत्तर याचं काय येईल, -1. आणि याच्यामध्ये एक असतो की घातांकामधला फरक जर 3चा असते तर ते एकमेकांसोबत कटतात. आता बघा 999 मधून 996 गेले, 3 राहिले, म्हणजे हे दोघं जे आहेत एकमेकांसोबत कटतील. पण 82 मधून 68 गेले, 3 राहतात का, नाही. 55 मधून 35 गेले, 3 राहतात का, नाही. इकडे तर काही नाहीच आहे, x तर नाहीच आहे, म्हणजे त्याची पावर वगैरे काही नाही, म्हणजे एवढे दोनच आपण काढू शकतो. मग हे आपलं बाकी राहते. हे काय राहते बाकी, x चा घात 82 अधिक x चा घात 68 अधिक x चा घात 55 अधिक x चा घात 35 अधिक x चा घात 3 अधिक 2. ठीक आहे, आता बघा हे आपलं बाकी राहू राहिलं, तर मग इथं आपली काटाकाटी होत नाही. तर आता याचं उत्तर कसं काढायचं, कारण एक्सची किंमत मला माहीत नाही, तर मला माहीत आहे x चा घन बरोबर -1 आहे. x चा घन बरोबर -1 आहे, पण केव्हा, x + 1/x जर 1 असेल तर x चा घन बरोबर -1 आहे. म्हणजे मी याला 3ने भाग जाणाऱ्या संख्येमध्ये, म्हणजेच याचे जे घात आहे ते 3ने भाग जातील या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. 82ला 3ने भाग जातो का, नाही जात. मग मी या 82ला असं लिहिलं, x गुणेला x चा घात 81, म्हणजे याचा घात काही नाही, म्हणजे किती आहे, 1 आहे. आणि गुणाकार असेल तर 81 अधिक 1 किती होतात, 82. म्हणजे मी याला अशा फॉर्ममध्ये लिहिलं
अधिक एक्सचा घात 68 आहे, याला भाग जात नाही, मग याला मी असं लिहिलं एक्सचा घात 69, कारण 69ला 3ने भाग जातो आणि छेदामध्ये काय राहिला, छेदामध्ये याला एक्स लिहिला, म्हणजे हा काय झाला एक्सचा घात 68 झाला. 55ला भाग जातो का, नाही जात, 54ला जातो, म्हणजे एक्स गुणेला एक्सचा घात 54 असं लिहिलं, अधिक एक्सचा घात 35 आहे, 35ला 3ने भाग जातो का, नाही जात, 36ने जातो, म्हणून मी काय लिहिलं एक्सचा घात 36 भागेला एक्स, अधिक एक्सचा घन आहे म्हणजे 3च्या फॉर्ममध्ये आहे, अधिक 2 आहे. हे जर समजलं असेल तर तुम्हाला आता समजेल, कारण एक्सचा घात 82 आहे, 82ला कशाने भाग जात नव्हता, 3ने भाग जात नव्हता, कारण आपल्याला एक्सचा घात 3च्या फॉर्ममध्ये हे व्हॅल्यू कन्वर्ट करावं लागतील, कारण एक्स प्लस 1/x बरोबर 1 आहे, तर एक्सचा घन बरोबर -1 एवढं मला माहीत आहे. मग इथं एक्सचा घन डायरेक्ट दिलेलं नाही आहे, 82 म्हणजे 3च्या फॉर्ममध्ये आपल्याला हे घात कन्वर्ट करावं लागतील, तर मी एक्सचा घात 82 आहे, तर एक्स गुणेला एक्सचा घात 81 लिहिलं, म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये काय आहे एक्सचा घात 82 आहे, एक्सचा घात 68 आहे, या 68ला 3ने भाग जात नाही, म्हणून मी याला एक्सचा घात 69 केलं आणि त्याला एक्सने भागलं, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय झालं एक्सचा घात 68 अधिक एक्सचा घात 55 आहे, 55ला 3ने भाग जात नाही, 54ला जातो, म्हणून एक्स डॉट एक्सचा घात 54 झालं, म्हणजे हे ॲक्च्युअलमध्ये काय आहे एक्सचा घात 55 आहे, अधिक एक्सचा घात 35 होता, याला 3ने भाग जात नाही, 36ने जातो, म्हणून याला एक्सचा घात 36 केला, एक्सने भागलं, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय झालं एक्सचा घात 35 झाला. एक्सचा घन आहे, एक्सच्या घनाची किंमत मला -1 माहीत आहे, +2 बरोबर आहे. आता इथे लक्षात येईल तुमच्या एक्स गुणेला एक्सचा घात 81 म्हणजे एक्सचा घात 3 आणि त्याचा घात किती येईल 27 बरोबर आहे, म्हणजेच एक्स क्यूब याची किंमत येईल, म्हणजे एक्स क्यूबची किंमत किती आहे रे -1 आहे, अधिक परत याचा एक्सचा घात 3 आणि 3 1 3 3 2 6 एक्सचा घात 3 आणि त्याचा घात 12 आहे ना, 3 2 6 3 3 9 23 येईल बरोबर आहे. हे लक्षात येऊ राहिलं का, बघा काय लिहित आहे मी, समजत नसेल तर इकडे मी क्लिअर करतो. इकडे बघा एक्स आहे, एक्स जसा तसा लिहिला, डॉट एक्सचा घात 81 आहे, म्हणजे एक्सचा घात 3 केला आणि त्याचा घात 27 केला, म्हणजे 27 गुणेला 3 किती झाले 81 बरोबर आहे, अधिक एक्स 69 आहे, म्हणजे 3 2 6 पहिले 3 लिहिला, 3 2 6 3 3 9 अधिक एक्स गुणेला एक्सचा घात 54 आहे, 3 1 3 3 8 24 अधिक एक्सचा घात 36 आहे, म्हणजे एक्सचा घात 3 केला, 3 1 3 3 2 6 अधिक एक्सचा घन अधिक 2 बरोबर आहे. बघा 27 गुणेला 3 27 त्रिक 81, 23 गुणेला 3 23 त्रिक 69, 18 त्रिक 54, 12 त्रिक 36, एक्स घन अधिक 2. आता हे लिहिण्याची गरज नाही, पण समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला लिहू राहिलो. आता बघा हा एक्स जसा तसा एक्स गुणेला डॉट आहे म्हणजे गुणेला एक्सचा घन किती आहे किंमत -1 आणि -1चा घात 27 आहे, म्हणजे विषम संख्या आहे, म्हणजे याचं सुद्धा उत्तर काय येईल -1 येईल, अधिक एक्सचा घन म्हणजे उत्तर किती आहे -1, 23 आहे, म्हणजे विषम संख्या आहे, म्हणजे याचं उत्तर सुद्धा -1 येईल, अधिक एक्स गुणेला एक्सचा घात 3 याचा घात किती आहे 18, 18 आहे म्हणजे -1चा घात 18, म्हणजे याचं उत्तर काय येईल +1 येईल, ठीक आहे, अधिक एक्सचा घात 3 याचा घात 12 आहे, म्हणजे एक्सचा घात 3 उत्तर किती येईल -1 आणि एक्सचा घात 12 असल्यामुळे याचं उत्तर काय येईल +1, ठीक आहे, अधिक एक्सचा घन म्हणजे याचं उत्तर काय येईल -1 अधिक 2. आता बघा इकडे काय लागेल -1 गुणेला एक्स म्हणजे उत्तर काय आलं -x, 1 अधिक -1 म्हणजेच -1, 1 गुणेला एक्स म्हणजेच +x, ठीक आहे, आणि +1 आणि प्लस गुणेला मायनस काय झालं -+2. आता बघा हा -x आहे +x आहे कटला, हा -1 आहे +1 आहे झाला 0. आता काय राहिलं तुमचं -1 अधिक 2 म्हणजे उत्तर काय तुमचं +1, म्हणजे डी जे आहे हे तुमचं राईट आन्सर असणार आहे. डी जे आहे हे तुमचं राईट आन्सर असणार आहे, ठीक आहे. म्हणजे प्लस गुणेला मायनस हा इथं आपला राहिला, म्हणजेच 2 अधिक -1 म्हणजे 2मधून 1 गेला 1 राहिला, उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह दिलं, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे तुमचं उत्तर असणार आहे. आता एवढं हे फोडून कशासाठी लिहिलं, कारण एक्सचा घन बरोबर -1 आहे हे मला माहीत आहे, कारण x + 1/x बरोबर 1 असेल तर एक्सचा घन बरोबर -1 आहे, म्हणून मी याला अशा फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. आता अशा प्रकारचा प्रश्न जर आला तर पेपरमध्ये तुम्ही सोडू शकाल की नाही हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नसेल सोडू शकाल तर जाऊ द्या, सोडून द्या.
तुम्हाला करायचं नसेल तर राहू द्या, ठीक आहे, काही फरक पडणार नाही आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया, 8 नंबरचा. जर x प्लस 1/x बरोबर -1 आहे, तर x⁻12 अधिक 1/x⁻12 याचं उत्तर काय असेल? 2 - 2 0 1. 2 - 2 0 आणि डी ऑप्शन आहे 1. चालेल, इझी प्रश्न आहे. x प्लस 1/x बरोबर -1 दिलेला आहे, तर x प्लस 1/x बरोबर -1 दिलेला आहे, तर x³ बरोबर काय येईल? आता +1 येईल. आता x⁻12 आहे, 3च्या रूपामध्ये आहे, लिहू शकतो x⁻3 याचा घात 4 अधिक 1/x⁻3 याचा घात 4, 4 त्रिक 12 होता. म्हणजेच x⁻3 बरोबर उत्तर किती आहे? 1. आणि 1/4 म्हणजे उत्तर किती? 1 अधिक 1/x⁻3 म्हणजेच उत्तर 1 आणि 1/4 म्हणजे उत्तर 1. 1/1 म्हणजेच 1 अधिक 1, 1 अधिक 1 उत्तर किती आलं? 2. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे तुमचं राईट आन्सर त्याचं असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. नऊ नंबरचा प्रश्न. a/b प्लस b/a, a/b प्लस b/a -1 बरोबर 0. तर 3a³ प्लस b³ याचं उत्तर किती राहील? ऑप्शन आहे 3 0 1 -1, 3 0 1 आणि -1. प्रश्न कन्फ्युजिंग आहे का? प्रश्न इझी आहे. बघा तुम्हाला जमतो का? प्रश्न तुम्हाला येतो का? a/b अधिक b/a बरोबर -1 आहे, तर हा -1 मला तिकडे घ्यावा लागेल. तर हा आपण लिहू शकतो a/b प्लस b/a. हा -1 इकडे गेला तर काय झाला? +1. आता तुम्हाला माहीत आहे असं जरी फॉर्म असलं तर a/b ला काय म्हटलं आपण? x म्हटलं, प्लस b/a ला काय म्हटलं? x म्हटलं, 1/x म्हटलं. बरोबर उत्तर काय आलं? 1. कारण a/b बरोबर x आहे आणि b/a बरोबर काय होईल? 1/x. म्हणजेच याच फॉर्ममध्ये आहे, फक्त इथे लिहिताना आपल्याला अशा पद्धतीनुसार दिलं. तर x प्लस 1/x बरोबर 1 आहे, म्हणजेच a/b प्लस b/a बरोबर 1 आहे. तर मला माहीत आहे a/b याचा क्यूब जर केला तर उत्तर काय असते? -1.
याचा जर क्यूब केला तर उत्तर काय असते -1 असते, एवढं मला माहीत आहे. बरोबर आहे, -1 असते एवढं मला माहीत आहे. आता इथं बघा, याच्यानुसार मी एक गोष्ट क्लिअर करतो. इथं आपण ए लिहिला, इथपर्यंत आलो आपण. इथं बघा a/b प्लस b/a बरोबर 1 आहे. याचा जर तिरपा गुणाकार केला तर a गुणिला a काय झाला a चा वर्ग अधिक हा b गुणिला b काय झाला b चा वर्ग, खाली छेदाछेदाचा गुणाकार होईल ab बरोबर 1 झाला. हा ab इकडे जाईल म्हणजे a चा वर्ग अधिक b चा वर्ग बरोबर काय होईल ab. a चा वर्ग अधिक b चा वर्ग हा -ab इकडे येईल, -ab बरोबर उत्तर काय येईल 0. a चा वर्ग अधिक b चा वर्ग -ab बरोबर उत्तर काय येईल 0. पण मला काय काढायचं आहे, a चा घन अधिक b चा घन. मला काय काढायचं आहे, a चा घन अधिक b चा घन काढायचा आहे. मग मला माहीत आहे 3 कंसात a चा घन अधिक b चा घन हे मला काढायचं आहे. मी याच्यानुसार हे लिहिलं. आता बघा कसं सोडवायचं आहे. 3 कंसात a चा घन अधिक b चा घन, तर आपल्याला माहीत आहे a चा घन अधिक b चा घन याचं सूत्र काय आहे, कंसामध्ये a अधिक b, दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग अधिक b चा वर्ग -ab. बरोबर आहे, a चा वर्ग अधिक b चा वर्ग -ab. म्हणजे याला जर मी स्प्लिट करून लिहिलं तर हा 3 झाला. पहिले काय येईल a अधिक b, नंतर गुणिला काय येईल a चा वर्ग अधिक b चा वर्ग -ab, a चा वर्ग अधिक b चा वर्ग -ab. तर बघा a चा वर्ग अधिक b चा वर्ग -ab बरोबर उत्तर काय आलं 0. 0 कसं आलं लक्षात आलं का, a चा वर्ग अधिक b चा वर्ग अपॉन ab होता. ab ने 1ला गुणलं, उत्तर किती आलं ab. हा ab इकडे जर घेतला तर हा -ab झाला, म्हणजे इकडे काही नाही म्हणजे काय राहिलं 0. मग a चा वर्ग अधिक b चा वर्ग -ab बरोबर 0, म्हणजे याची किंमत किती आहे 0 आहे. म्हणजे याच्या ठिकाणी काय टाकू शकतो आपण 0. मग 0 गुणेला हे काही पण असू द्या, इकडे a अधिक b आहे आणि गुणेला ती आहे, म्हणजे हा गुणाकारात आहे आणि हा पण गुणात आहे. तर 0 गुणेला कोणतीही संख्या म्हणजे उत्तर किती असते 0. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे तुमचं राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे तुमचं राईट आन्सर असणार आहे. एकदम खतरनाक आणि जबरदस्त प्रश्न आहेत. जर तुम्ही डोके लावले तर जबरदस्त सॉल्व करू शकता, नाही तर काही खरं नाही आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. 10 नंबरचा प्रश्न. एक प्रश्न घेतो नंतर स्टॉप करतो, कारण तुम्हाला पण बोर होत असेल. ज्यांना काही समजत नाही ते तर अर्धवट सोडून हे चालले जात असतील. पण जर तुम्ही आधीपासून जर लेक्चर पाहत असाल तर तुम्हाला सर्व समजत असेल. आधीपासून जर तुम्ही हे लेक्चर पाहत असाल तर तुम्हाला या सर्व गोष्टी समजत असतील. नाही समजत असेल तर सुरुवातपासून बघा. सुरुवातपासून बघून जरी नाही समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर काही समजून नाही राहिलं, सर्व डोक्यावरून पाणी फिरू राहिलं. ठीक आहे, एक 10 नंबरचा प्रश्न बघूया आणि नंतर तुम्हाला आपण म्हणजे सोडून देतो, म्हणजेच नंतर आपलं हे लेक्चर स्टॉप करू. दिलेलं आहे बघा, x अपॉन y प्लस y अपॉन x प्लस 2 बरोबर 0 आणि x, y इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे x आणि y 0 नाही आहेत, तर x चा घन अधिक y चा घन अधिक 9xy कंसामध्ये x अधिक y बरोबर उत्तर किती. असे प्रश्न जर तुम्हाला दिसले की तुमचं पहिलेच बॅटरी डाऊन होत असेल, पण प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित कंटिन्यू सॉल्व जर करत येत असाल ना तर तुम्हाला इंटरेस्ट वाटेल. अल्जेब्रा असा आहे आणि गणितच असं आहे, जर जेव्हा तुम्ही त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करता, समजून घेण्याचा प्रयत्न करता आणि तुम्हाला यायला लागते ना तर तुम्हाला गणितामध्ये आवड निर्माण होते. आणि एकदा आवड निर्माण झाली ना तर गणित कंटिन्यू माणूस 5-5, 10-10 तास, 15-15 तास गणितामध्ये गुंतवून राहू शकतो. एकदम कॉन्सन्ट्रेशन जे आहे तुमचं गणिताने वाढते. ठीक आहे, तर बघा ऑप्शन पहिलं आहे याचं 3, 2, 0 नन ऑफ दीज. 3, 2, 0 आणि डी आहे नन ऑफ दीज. ठीक आहे, एवढं आपल्याला काढायचं आहे. तर पहिले याच्यावर जाऊ आपण. हा +2 तिकडे जर गेला तर काय होईल -2 आहे ना. x प्लस y अपॉन x, हा +2 तिकडे गेला तर -2.
याचा तिरपा गुणाकार करू. एक्स गुणेला एक्स, एक्स वर्ग, कारण याचे छेद सारखे आहेत का नाही, मग बेरीज करताना छेद सारखे असणं गरजेचं असतात, म्हणून तिरपा गुणाकार केला. एक्स गुणेला एक्स, एक्सचा वर्ग, अधिक वाय गुणेला वाय, वायचा वर्ग, आणि छेदामध्ये एक्स गुणेला वाय किंवा वाय गुणेला एक्स म्हणजेच एक्स वाय बरोबर -2. हा एक्स वाय तिकडे जाईल म्हणजे गुणाकारात जाईल, तर इकडे घ्या एक्स वर्ग प्लस वाय वर्ग बरोबर -2 एक्स वाय. हा -2 एक्स वाय इकडे आणतो, तर एक्स वर्ग अधिक वाय वर्ग -2 एक्स वाय बरोबर उत्तर किती येते? 0 येते. बरोबर उत्तर काय येईल? 0 येते. आता बघा एचा वर्ग अधिक बीचा वर्ग -2 AB या फॉर्ममध्ये आलं, कारण एक्स वर्ग प्लस वाय वर्ग -2 एक्स वाय या फॉर्ममध्ये आलं. म्हणजे हे कशा सूत्र आहे रे? ए मायनस बी कंसाचा वर्ग याचं सूत्र आहे. कारण त्याचं सूत्र काय होतं? एचा वर्ग मायनस बीचा वर्ग एचा वर्ग अधिक बीचा वर्ग -2 AB हे ए मायनस बी कंसाचा वर्ग याचं सूत्र आहे. म्हणजे ए मायनस बी कंसाचा वर्ग याला पूर्ण याला लिहू शकतो. ए आहे आपला एक्स आणि बी आहे आपला वाय, म्हणजेच एक्स मायनस वाय कंसाचा वर्ग बरोबर 0 असं आपण याचं उत्तर लिहू शकतो. याचं जर वर्गमूळ काढलं तर हा स्क्वेअर निघून जाईल, म्हणजे एक्स मायनस वाय आणि 0चं वर्गमूळ काय? 0च. आता एक्सची किंमत जर काढायची म्हटली तर हा मायनस वाय तिकडे जाईल, म्हणजे उत्तर काय येईल? प्लस वाय. एक्सची किंमत जर काढायची म्हटली तर आपलं उत्तर काय येईल? प्लस वाय. काहीतरी चुकलं माझं ना, इथं चुकलं. चालेल, इथं बघा मी इथं चुकीचं केलं. हा -2 एक्स वाय इकडे आणला तर हा +2 एक्स वाय होईल. बरोबर आहे. म्हणजे हे आपलं सूत्र कशाचं येईल? ए अधिक बी कंसाचा वर्ग, एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक 2AB. बरोबर आहे. कारण एक्स वर्ग प्लस वाय वर्ग प्लस 2 एक्स वाय, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2AB, म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग या फॉर्ममध्ये येईल. म्हणजे एक्स प्लस वाय कंसाचा वर्ग बरोबर 0 येईल. याचं वर्गमूळ काढलं तर एक्स प्लस वाय बरोबर 0. म्हणजे हा वाय जर मी तिकडे घेतला तर एक्स बरोबर उत्तर काय लिहू शकतो मी? -वाय. म्हणजे एक्सच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो? -वाय. एक्सच्या ठिकाणी काय लिहू शकतो? -वाय. बरोबर आहे. आता बघा इथं तुम्हाला तोंडी उत्तर काढून दाखवतो. इतकं जर तुम्हाला आलं तर पुढचं येते. काय केलं मी बघा, हा +2 तिकडे गेला कारण मला सेम फॉर्ममध्ये पाहिजे. हा +2 इकडे गेला तर -2 झाला. याचे बेरीज आहे अपूर्णांकाची, याचा छेद वाय आणि याचा छेद एक्स आहे, म्हणजे छेद सारखे करावे लागतील. तर छेद सारखे करण्यासाठी आपण काय करतो? तिरपा गुणाकार करतो. एक्सने एक्सला गुणलं एक्स वर्ग झाला, वायने वायला गुणलं वाय वर्ग झाला, आणि वायने एक्सला गुणलं तर एक्स वाय झाला, आणि हा -2 जसा तसा. हा एक्स वाय इकडे -2च्या गुणाकारामध्ये झाला, म्हणजेच -2 एक्स वाय उत्तर आलं. हा -2 एक्स वाय इकडे आणला तर +2 एक्स वाय झाला बरोबर 0 झालं. मग एक्स वर्ग प्लस वाय वर्ग अधिक 2 एक्स वाय बरोबर 0 आहे. म्हणजे मला माहीत आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर असते ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2AB. म्हणजे या फॉर्ममध्ये हे आहे, तर याला मी असं लिहू शकतो, म्हणजेच एक्स प्लस वाय वर्ग बरोबर 0. याचं वर्गमूळ घेतलं तर एक्स प्लस वाय बरोबर 0. एक्सची किंमत म्हटलं तर वाय तिकडे गेला, म्हणजेच एक्स बरोबर -वाय. आता इथं तुमच्या लक्षात येते, इथं आपल्या लक्षात येते. आता एक्सच्या ठिकाणी मी वाय टाकला तर इथं काय होईल? -वायचा घन अधिक हा वाय जसाच्या तसा अधिक 9 गुणेला एक्सच्या ठिकाणी टाकला -वाय गुणेला हा वाय गुणेला इथं बघा एक्सच्या ठिकाणी टाकला -वाय अधिक वाय. आता बघा हा -y³ प्लस y³ कटला प्लसमध्ये. आता बघा -y अधिक y कटला म्हणजेच काय झाला? 0. आणि 0 गुणवला हे पूर्ण आहे, म्हणजे 0 गुणेला कोणतीही संख्या उत्तर काय येईल? 0. म्हणजे याचं उत्तर काय भेटते? सी. याचं उत्तर काय भेटते आपल्याला? सी. ठीक आहे. तर असं आपल्याला हा प्रश्न सॉल्व करता आला असता. एकदम जबरदस्त प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळा घेत आहे. ठीक आहे. तर प्रत्येक लेक्चर हे पाहणं गरजेचं आहे. तुम्ही पासाल तर तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.